राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाचं भवितव्य अखेर स्पष्ट झाले. आगामी 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी हे पद अनुसूचित जातींसाठी आरक्षित झालं आहे. महापौर पदासाठी पहिल्यांदाच निवडून आलेल्या दर्शना जानकर तसंच पद्म्या भगत यांच्या नावाची जोरदार चर्चा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागले. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 75 जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले. त्यामुळे ठाणे महापालिकेत शिवसेनेचं पूर्ण बहुमत असून महापौर शिवसेनेच होणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र महापौर पदाचं आरक्षण काय पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत हे पद अनुसूचित जातींसाठी आरक्षण झाल्यानं शिवसेनेच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या असून इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी पद्मा भगत तसंच दर्शना जानकर यांची नावं आता चर्चेत आली आहेत. दर्शना जानकर या पहिल्यांदाच निवडून आल्यात, परंतु त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्यानं त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर पद्मा भगत यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही महत्त्वाची जबाबदारी कोणावर सोपवणार, या पदावर कोणाची वर्णी लागणार याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.